हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापिका सौ ज्योती कांबळे. इयत्ता 12वी सहकारमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारमधील पहिलेच प्रकरण सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. सहकारी संस्थेचे संघटन हे इतर व्यावसायिक संघटन प्रकारापेक्षा वेगळे आहे. इतर व्यवसाय संघटना या नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात, परंतु सहकारमध्ये नफा मिळवणे हे गौण मानले जाते आणि सेवेला प्राधान्य दिले जाते. सहकारी संस्था या कमीत कमी नफ्यावर आपला व्यवसाय चालवत असतात, त्यामुळे सेवेला प्राधान्य दिले जाते. सहकारी संस्थेचे संघटन यामध्ये पुढील प्रमाणे याची रचना आपल्याला दिसून येते. यामध्ये सभासद, व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ, पदाधिकारी, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार अशी रचना दिसून येते. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात, त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. परंतु सर्व सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात सहभाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या जास्त असते. तसेच सभासदातील बदल, सभासदांचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणामुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक असे म्हणतात. त्या संचालकांच्या समूहास व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हटले जाते. व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पदाधिकाऱ्यांची असते आणि या पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार असतात. यामधील सभासद या घटकाची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत. सभासदांची व्याख्या. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती. यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय सेवा उपभोक्ता यांचा समावेश होतो. थोडक्यात काय तर सामान्य लोकांच्या हितासाठी सहकारी संस्थेची स्थापना प्रवर्तक करीत असतात. सामान्य उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात. सहकारी संस्थेची नोंदणी करीत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भांडवलासह विहित नमुन्यात सभासदत्व अर्ज करू शकतात. आलेल्या अर्जावर संस्थेने विचारविनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते. अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत सभासदत्वाचा निर्णय घेतला जातो. व्यवस्थापन समितीने निर्णय घेतलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस सभासदत्वाचा निर्णय कळवला पाहिजे. क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात. मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहणे, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा, चर्चेत सहभाग घेण्याचा, मतदान करण्याचा अधिकार असे विविध अधिकार प्राप्त होतात. सभासद होण्यासाठी कोणकोणत्या व्यक्ती पात्र होऊ शकतात? त्यामध्ये प्रथम आहेत सज्ञान व्यक्ती. कोणतीही सज्ञान व्यक्ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते.
या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमांद्वारे करार करण्यास बंदी केलेली नसावी. भारतीय करार कायद्याप्रमाणे करार करण्यास पात्र व्यक्ती सभासद होऊ शकते. नंबर 2. कार्यक्षेत्रात वास्तव्य. सभासद होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारी असली पाहिजे व प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. विद्यार्थी सभासद. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी सहकारी भांडाराचे सभासदत्व विद्यार्थ्यांना मिळते. अशा सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षापेक्षा कमी वय असणारे विद्यार्थीही सभासदत्वास पात्र असते. नोंदणीकृत संस्था. संस्था नोंदणी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, सांस्कृतिक मंडळे इत्यादी. भागीदारी संस्था. ज्या भागीदारी संस्थेची स्थापना भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार झालेली असते अशा संस्था देखील सहकारी संस्थेचा सभासदत्वास पात्र असतात. भागीदारी संस्थेने चालवलेला व्यवसाय त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारा असावा. कंपनी. भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदवलेली संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. कंपनीचे मुख्य कार्यालय हे त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात असले पाहिजे. तसेच कंपनीचा हेतू व उद्देश हे सहकारी संस्थेच्या हेतू व उद्देशाच्या विसंगत नसावा. सार्वजनिक विश्वस्त संस्था. ज्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झालेली असते त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. सहकारी संस्था. सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदलेली एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेच्या सभासदत्वास पात्र असते. उदाहरणार्थ शेती सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासदही होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यास पात्र असतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका इत्यादी. केंद्र किंवा राज्य सरकार. आवश्यकता भासल्यास केंद्र किंवा राज्य सरकार ही सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारतात. सभासदांचे प्रकार. 1. क्रियाशील सभासद. जो संस्थेच्या कारभारात भाग घेतो आणि उपविधींचे नमूद केलेल्या संस्थेच्या सेवेचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करतो त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. क्रियाशील सभासद सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासदास कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळतात. क्रियाशील सभासद अधिमंडळाच्या वार्षिक सभा तसेच अधिमंडळाच्या विशेष सभेची सूचना मिळवण्याचा, सभेतील चर्चेत सहभागी होण्याचा, मतदान करण्याचा, लाभांश मिळवण्याचा, संस्थेची हिशोबपत्रके पाहण्याचा अधिकार मिळवतो. क्रियाशील सभासदाने अधिमंडळाच्या सदस्यांच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीत किमान एका सभेला हजर राहिले पाहिजे. तसेच संस्थेच्या उपविधीत नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेत वापर करणे आवश्यक आहे. अक्रियाशील सभासद. जो सदस्य अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान एका सभेला हजर राहणार नाही आणि संस्थेच्या उपविधीत नमूद केलेल्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान 2दा सेवांच्या किमान मर्यादेत
वापर करणार नाही असा कोणताही सदस्य अक्रियाशील सभासद म्हणून समजला जातो. त्याचे अक्रियाशील सदस्य म्हणून वर्गीकरण केले जाते. ज्या वेळेस अशा सदस्याचे अक्रियाशील म्हणून वर्गीकरण केले जाईल तेव्हा त्याला वित्तीय वर्ष समाप्त होण्याच्या दिनांक 30 दिवसाच्या आत संस्थेने कळवले पाहिजे. असे वर्गीकरण केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात जर अशा सदस्याने क्रियाशील सदस्यांचे निकष पूर्ण केले तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास पात्र ठरतो. सहयोगी सभासद. सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचा भागधारण करतो पण ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद होय. सहयोगी सभासद हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात. अशा सभासदांचे भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा त्यापुढील क्रमांकावर असते. सहयोगी सभासदाला कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. हा सभासद सभेत हजर राहण्याचा, मतदान करण्याचा, निवडणुकीस उभे राहण्याचा याला अधिकार नसतो. नाममात्र सभासद. उपविधीनुसार सहकारी संस्थेने नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याचे सभासदत्व मान्य केले असते तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. या सभासदास फक्त प्रवेश फी भरावी लागते. तो सहकारी संस्थेचे भाग खरेदी करीत नसल्यामुळे त्याचे नाव भाग पुस्तकावर नसते. त्याला भाग प्रमाणपत्र मिळत नाही. व्यवस्थापनात भाग घेणे, निवडणूक लढविणे, अधिमंडळ सभेला हजर राहणे, मतदान करणे, लाभांश मिळवणे इत्यादी अधिकार त्याला नसतात. सभासदांचे अधिकार. सभासदांचे अधिकार. भाग प्रमाणपत्र मिळवणे. क्रियाशील सभासदास संस्थेकडून खरेदी केलेल्या भागाचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतर करण्याचा व संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार असतो. सभेबाबत अधिकार. क्रियाशील सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळण्याचा, सभेस उपस्थित राहण्याचा, चर्चेत भाग घेण्याचा व सभेतील कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा अधिकार सभासदास असतो. निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलवल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी सुद्धा सभासद निबंधकाकडे अर्ज करू शकतो. लाभांश वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू व सेवा मिळवण्याचा आणि व्यवस्थापन समितीने जाहीर केलेला लाभांश मिळवण्याचा अधिकार सभासदास असतो. वारसाबाबत अधिकार. सभासदाला आपला वारसदार नोंदवणे अथवा वारस नावात बदल करण्याचा अधिकार असतो. इतर अधिकार. सहकारी संस्थेचे हिशोब पुस्तके व पत्रके नोंदवया पाहणे व त्यांच्या साक्षांकित प्रती मिळवण्याचा अधिकार असतो. उदाहरणार्थ उपविधीची प्रत, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक, सभासद नोंद वही, सभेचे इतिवृत्त इत्यादी. सभासदांच्या जबाबदाऱ्या. सभासदांच्या जबाबदाऱ्या. नियमांचे पालन करणे. सहकारी संस्था कायदा
नियम व पोटनियमांचे पालन करण्याची जबाबदारी सभासदांची असते. देणी देणे. सभासदाने राजीनामा दिला. अगर संस्थेने सभासदाची हकालपट्टी केली तर राजीनामा दिल्याच्या अगर सभासदत्व रद्द झाल्याच्या तारखेपर्यंतची देणी फेडण्याची संस्थेस तो जबाबदार असतो. भागधारण करणे. सभासदाला सहकारी संस्थेच्या एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भागभांडवल धारण करता येत नाही, परंतु राज्य सरकार, जिल्हा परिषद यांना हे बंधन नसते, ते यास अपवाद असतात. देयता. मर्यादित जबाबदारीच्या सहकारी संस्थेत मात्र सभासदांची जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते. वारस नोंद. सभासदाने आपले वारस नोंदवले पाहिजे. सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा भाग मालकी हक्क हस्तांतर करण्यासाठी वारस नोंद आवश्यक असते. सभासद कोणत्याही व्यक्तीची वारस नोंद करू शकतो, तसेच गरज भासेल तेव्हा वारस नावामध्ये बदलसुद्धा करू शकतो. कर्ज वापर व परतफेड. जे सभासद सहकारी संस्थेकडून कर्ज घेतात व सभासदांनी ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्याच कारणासाठी वापर केला पाहिजे. संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली पाहिजे. चौकशीच्या वेळी माहिती पुरवणे. निबंधकाने सहकारी संस्थेची चौकशी केल्यास आवश्यक माहिती पुरवण्याची जबाबदारी सभासदांची असते. सभांना उपस्थित राहणे. संस्थेने वेळोवेळी बोलवलेल्या सभांना उपस्थित राहणे व गरज भासल्यास मतदान करणे ही सभासदांची जबाबदारी असते. उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री. उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने उत्पादित केलेल्या वस्तू उत्पादक सहकारी संस्थेमार्फत विकल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, दूध किंवा ऊस उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासदाने आपले उत्पादन संस्थेमार्फत विकले पाहिजे. नुकसान भरपाई. सभासदाच्या गैरवर्तनाने सहकारी संस्थेचे काही नुकसान झाले तर अशा नुकसानीची भरपाई संबंधित सभासदाने केली पाहिजे. संस्थेची हित जोपासणे. सहकारी संस्थेचा सभासद हा सहकारी संस्थेचे हित जोपासणे व संस्थेच्या कामात मदत करणे यासाठी देखील जबाबदार असतो. सभासदत्व रद्द किंवा संपुष्टात येण्याची कारणे. सभासदाचा मृत्यू. सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे संस्थेतील सभासदत्व रद्द होते. मयत सभासदाचे सर्व भाग त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित केले जातात. सभासदाचा राजीनामा. एखाद्या सभासदाने राजीनामा दिला आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीने मंजूर केला तर त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. भाग हस्तांतर. एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग किंवा हितसंबंधाचे हस्तांतर सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले असेल तर तो सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य. एखादा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कायम वास्तव्यास गेल्यास त्याचे सभासदत्व संपुष्टात येते, कारण सहकारी संस्थेचा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असला पाहिजे अशी सभासदत्वाची एक अट आहे. संस्थेचे विसर्जन. सहकारी संस्था बंद पडल्यास तिची नोंदणी रद्द होते. भागीदारी संस्था, कंपनी व इतर बाबतीत
विसर्जन अथवा दिवाळखोर झाल्यास साहजिकच त्या संस्थेतील सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. सभासदांची हकालपट्टी. एखादा सभासद सहकारी संस्थेच्या नियमांचे पालन करत नसेल, संस्थेची फसवणूक, दिवाळखोरी, संस्थेच्या प्रतिष्ठेस बाधा आणणारे एखादे कृत्य केले असेल, तर सहकारी संस्थेच्या हितसंबंधास व नावलौकिकास बाधा येत असेल तर अशा सभासदाला हकालपट्टी केली जाते व त्याचे सभासदत्व रद्द केले जाते. हकालपट्टी. सभासदाला हकालपट्टीपूर्वी आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येते. सभासदांच्या हकालपट्टीचा ठराव सर्वसाधारण सभेत 2/3 बहुमताने मंजूर झाला पाहिजे. सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची माहिती निबंधकास कळवली पाहिजे. ठरावास निबंधकाची मान्यता घ्यावी लागते. निबंधकाने त्या ठरावास मान्यता दिल्यानंतरच त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. नादारी. नादारी जाहीर झाल्याने अथवा कायद्याने तरतुदीने सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास सभासदत्व रद्द होते. आणि शेवट, अक्रियाशील सभासद. संस्थेने एखाद्या सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सभासद म्हणून केले असल्यास त्याने असे वर्गीकरण झाल्यापासून पुढील 5 वर्षात क्रियाशील सदस्यासाठी निकष पूर्ण न केल्यास त्याचे सभासदत्व संस्था रद्द करू शकते. मात्र तो निबंधकाकडे दाद मागू शकतो. धन्यवाद.